वंशी विभूषित करानवनीरदाभा पीतांबर दरुण बिंब फलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने।
जगद्गुरु मणिधामळ साकांता वंदे अस्मत् कुलदैवत गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा। कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र चंद्र भगवान की जय हो। श्रीमद् भागवत महापुराण की जय हो। तर चला आपण कालच्या कथेत काय बघितलं सांगा बरं महिला मंडळ। काल आपण काय बघितलं बोलत चला। हा बरोबर आहे। महादेव पार्वती बघितली ना म्हणजे बोलत चला म्हणजे कसं तुम्हालाही कंटाळा येणार नाही। आवाज द्या थोडा म्हणजे तुम्हालाही कंटाळा येणार नाही आणि मलाही उत्साह येईल। जरा बोलत चला। काल आपण कथेत काय बघितलं काय काय बघितलं बरं। भक्तिचरित्र नारद व्यास संवाद परीक्षिती जन्म भगवान शंकरांचा विवाह हे आपण काल बघितलं। आणि काल भगवान शंकरांच्या विवाहात उत्साहात काल धन्यवाद द्यायचं विसरून गेलं राहून गेलं। काल भगवान शंकरांच्या लग्नात मुख्य ज्यांचा भाग होता भूमिका होती ते आपल्या गावाचे भूषण हरिभक्तपरायण माऊली महाराज पोंगळकर। परत भगवान शंकरांची तयारी करण्यापासून ते भगवान शंकरांच्या वरातीत नाचणारे भूता वेताळांपर्यंत सजावटीच्या तयारीला असणारे आमचे नितीन भाऊ असतील उद्धव भाऊ असतील यांनी खूप धावपळ केली। तसेच सिंतवादक असतील तबला वादक असतील पॅड वादक असतील सिस्टीमवाले असतील कॅमेरेवाले चॅनलवाले भाऊ असतील या सर्वांचे धन्यवाद।
काल धन्यवाद द्यायचं राहून गेलं, त्यामुळे आज सर्वांना धन्यवाद. आणि तर चला आपण आजच्या आपल्या कथेकडे वळूयात. आज आपण पाहणार आहोत भगवंताचा वराह अवतार. काल आपण भगवंताचा दत्तात्रय अवतार बघितला होता. आज आपण भगवंताचा वराह अवतार बघणार आहोत. तर राजा परीक्षित शुकदेवांना प्रश्न विचारतो की हे प्रभू, मला भगवंताच्या वराह अवताराबद्दल सांगा. खाली ठेव. तर शुकदेव भगवान राजा परीक्षितीला सांगतात की दक्षाची मुलगी दिती हिचा विवाह कश्यप ऋषींशी झाला. दितीचा विवाह कश्यप ऋषींशी झाला. या दक्षाला 13 मुली होत्या, त्यात ही काल आपण सती बघितली आणि आज बघणार आहोत दिती. या दितीचा विवाह कश्यप ऋषींशी झाला. कश्यप ऋषी पूजा पाठ करत होते आणि त्याच वेळी त्यांची पत्नी पुत्र कामनेने त्यांच्याकडे आली. कश्यप ऋषी म्हणाले की ही सायंकाळची वेळ आहे, संतान प्राप्तीसाठी ही योग्य वेळ नाही, कारण सायंकाळची वेळ ही पूजा पाठ करण्याची आहे. पण दिती खूप हट्ट करू लागली आणि मग कश्यप ऋषीने तिची इच्छापूर्ती केली. कश्यप ऋषी नाराज झाले आणि त्यांची नाराजी पाहून दिती म्हणाली की मी जे काही केलं ते आपल्यासाठीच केलं. आपल्याला होणारी संतान आपला वंश वाढवेल, तुमच्यासारखी तेजस्वी होतील. कश्यप ऋषी म्हणाले की वाईट वेळी, चुकीच्या वेळी केलेलं काम हे वाईट परिणाम घेऊन येतं. म्हटले आपल्याला संतान होणार, एक नाही तर 2 होणार, पण दोघेही मोठे पापी होतील. आणि तसंच झालं बघा. दितीला 2 मुलं झाले. कोण? हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. आणि सांगितलं की त्यांचा वध करण्यासाठी स्वतः भगवान अवतार घेतील. तर या हिरण्याक्षाने समुद्राची विशालता पाहिली, समुद्राचं वैभव पाहिलं आणि समुद्राला युद्धाला पुकारलं. समुद्रदेव म्हणाले माझ्याशी युद्ध करू नको, माझ्या अंगावर, माझ्या डोक्यावर ही पृथ्वी तारलेली आहे, माझ्याशी युद्ध करू नकोस. जो या पृथ्वीचा चालक आहे त्याच्याशी युद्ध कर. आणि मग तेव्हा ब्रह्मदेव सृष्टीची रचना करत होते आणि रचना करत असताना ते भगवंताचं नामस्मरण करत होते. तेव्हा भगवंताने ब्रह्मदेवाच्या नाकातून वराह अवतार धारण केला आणि समुद्रात जाऊन हिरण्याक्षासोबत युद्ध सुरू केलं आणि या पृथ्वीला वरती आणलं. बोलिये वराह भगवान की जय. तर अशा प्रकारे भगवंताने वराह अवतार धारण केला. तर बघा, आणि ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना करत होते. आणि ब्रह्मदेव सृष्टीची रचना करत असताना बघा, ब्रह्मदेवाच्या उजव्या भागातून स्वयंभू मणी म्हणजे एक पुरुष उत्पन्न झाला आणि डाव्या भागातून शतरूपा म्हणजे एक स्त्री उत्पन्न झाली. आणि त्या दोघांना या सृष्टी वाढवण्याचं कार्य दिलं. आणि त्यांना 2 मुलं आणि 3 मुली झाल्या. 3 मुली कोणत्या कोणत्या? देहुती, प्रसूती आणि आकुती. आणि 2 मुलं कोणते? प्रियव्रत आणि उत्तानपाद. हे 2 मुलं झाले. तर पुढे या उत्तानपादाला बघा सिंहासनावर बसवलं, राजा बनवलं. या उत्तानपादाला 2 पत्न्या होत्या, 2 बायका होत्या, सुरुची आणि सुनुती.
या 2 पत्न्या होत्या. त्या दोघींनाही एक एक मुलगा होता. सुरुचीच्या मुलाचं नाव होतं उत्तम आणि सुनीतीच्या मुलाचं नाव होतं ध्रुव. तर बघा, सुरुची ही राजाची आवडती राणी होती आणि सुनीती ही राजाची नावडती राणी होती. सुनीती म्हणजे जी धर्माने, न्यायाने, नीतीने पतीच्या सेवेत तत्पर असणारी, जिची नीती चांगली ती सुनीती. आणि सुरुची म्हणजे फक्त सुंदर दिसणं आणि गोड गोड बोलून आपल्या नवऱ्याला आपल्याकडे आकर्षित करणं, आपल्या ताब्यात ठेवणं, ती म्हणजे सुरुची. तर बघा, एकदा हा राजा उत्तानपाद सिंहासनावर बसलेला असताना उत्तम एका मांडीवर बसलेला होता आणि जवळच सुरुची ही बसलेली होती. ध्रुव खेळत खेळत आला आणि लाडाने आपल्या वडिलांच्या मांडीवर बसला. सुरुचीला राग आला. सुरुचीने ध्रुवाच्या मनगटाला धरलं आणि त्याला मांडीवरून ढकलून दिलं. सांगितलं की ध्रुवा, तुला राजाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही. तुला जर राजाच्या मांडीवर बसायचं असेल तर तुला माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल. जा वनात आणि त्या देवाकडे माझ्या पोटी जन्म माग. 5 वर्षाचे ध्रुव बाळ रडत होते. ध्रुव म्हणतात, आई, मी माझ्या वडिलांचा मुलगा नाही का ग? सुरुची म्हणते, अरे पण माझ्या पोटी कुठे जन्म घेतलास? म्हणून म्हणते की वनात जा आणि त्या देवाकडे माझ्या पोटी जन्म माग. आणि ध्रुव रडत रडत आपल्या सुनीती आईकडे आला. आणि आईला बघा, आपला जर एखादा मुलगा असला असता तर लगेच त्याने दोघींमध्ये भांडण लावून दिलं असतं की आई, मला त्या उत्तमची आई असं असं म्हणाली. पण नाही, ध्रुव म्हणाला की आई, कुठे असतो ग देव? तेवढ्यात एक दासी धावत धावत आली आणि सुनीती मातेला तिने सर्व प्रकार सांगितला की सुरुची माता असं असं बोलल्या म्हणून. तेव्हा सुनीतीने विचार केला की मी माझ्या मनात आतापर्यंत कधी सुरुचीबद्दल द्वेष भाव निर्माण झाला नाही, कधी वैर निर्माण झालं नाही. आणि आता जर पप्प्याची आई असली असती तर लगेच भांडायला गेली असती. म्हटली असती, काय ग, तू कोण माझ्या मुलाला बोलणारी? काय बोललीस माझ्या मुलाला? तुला काय करायचं माझ्या मुलावरून? पण नाही, सुरुचीने विचार केला की मी जर सुरुचीबद्दल वैर भाव मला जर निर्माण झाला तर पुढे ध्रुवही तसाच होईल. मग सुनीती माता म्हणते की बाळा, सुरुची मातेचं खरं आहे, वनातच देव असतो. तू जा वनात आणि त्या देवाला प्रसन्न करून घे. तुला जर तुझ्या वडिलांच्या मांडीवर बसायचं असेल, सिंहासनावर बसायचं असेल तर तू वनात जा आणि देवाला प्रसन्न करून घे. त्यातच तुझं कल्याण आहे. अरे इथं एवढे कष्ट भोगण्यापेक्षा तिथे जर कष्टाने देव प्राप्त केलास, प्रसन्न केलास तर तुझ्या जन्मभराचे कष्ट दूर होतील. तू जा वनात, देवाला प्रसन्न करून घे आणि त्याला आपलं सर्व दुःख सांग. तो भगवंत तुला नक्की मांडीवर घेईल. ज्याने तुला माझ्या गर्भात रक्षण केलं तो तुझं वनातही रक्षण करेल. जा तू वनात. ध्रुव म्हणतो, आई, सुरुची मातेने तर आपल्या दोघांचाही अपमान केलाय, मग आपण दोघेही वनात जाऊ, भजन करू. सुनीती म्हणते, अरे बाळा ध्रुवा, तू म्हणतोस ते बरोबर आहे. मी तुझ्या बरोबर आले असते, तुझ्या बरोबर येण्यात तर मला आनंदच आहे. पण म्हटले माझ्या वडिलांनी दान म्हणून तुझ्या वडिलांना मला अर्पण केलं आहे. मला पती आज्ञा मोडता येत नाही, नाहीतर तुझ्यासोबत येण्यात मला आनंदच आहे.
म्हटली बाळा घाबरू नकोस, तू जा वनात, माझे आशीर्वाद तुझ्या बरोबर आहेत. घाबरू नकोस, वनात देव असतो, जा वनात. आणि 5 वर्षाचा ध्रुव वनात जायला निघाला. सांगितलं की सुरुची मातेचंही दर्शन घेऊन जा, आशीर्वाद घेऊन जा. आणि 5 वर्षाचा ध्रुव सुरुची मातेकडे दर्शन घेण्यासाठी जातो. सुरुची म्हणते की ध्रुवा, तू माझ्या पाया का पडत आहेस? ध्रुव म्हणाला, माते तुमच्या सांगण्यावरून मी वनात जात आहे, वनामध्ये जात आहे, आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. सुरुची म्हणाली की बघा, मी याचा एवढा अपमान केला तरी हा आशीर्वाद घेण्यासाठी माझ्याकडेच आला. पण मनात म्हणते की बरं झालं, हा वनात गेलेलाच बरा. हा जर इथे राहिला तर माझ्या मुलाचा अर्धा वाटेकरी बनेल, राज्याचा अर्धा वाटेकरी बनेल. हा वनात गेलेलाच बरा. म्हटली ध्रुवा, माझे आशीर्वाद आहेत तुला, तू जा वनात. आणि 5 वर्षाचा ध्रुव वनात निघाला. बघा, दुशिलो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता, कार्पण्यम वंशदोषेन आत्मदोषात दरिद्रता. आईच्या चुकीमुळे मुलगा चरित्रहीन बनत असतो. बघा, दुष्ट बनतो. वडिलांच्या चुकीमुळे मुलगा मूर्ख बनतो आणि स्वतःच्या चुकीमुळे त्याला दारिद्र्याची संगत मिळते. आणि जर वंशाच्या दोषाने तो कायर बनत असतो. 5 वर्षाचा ध्रुव वनात निघाला. मनात म्हणतो की जंगलातले वनातले हिंस्र प्राणी तर मला खाणार नाहीत ना. परत मनात म्हणतो, नाही, मी एकटा नाहीये, माझ्यासोबत माझ्या मातेचे आशीर्वाद आहेत. वनात भगवंत असतो, देव असतो, तो मला पाहत असेल. आणि ध्रुव पुढे चालत आहे. आणि पुढे वनामध्ये ध्रुवाला नारदजी भेटतात. नारदजी भेटल्यानंतर नारदजी विचारतात की बाळा, एवढ्या वनामध्ये तू कुठे चाललास एकटा? ध्रुव म्हणाला, मी भगवंताचं दर्शन करण्यासाठी चाललोय, घेण्यासाठी नाही, करण्यासाठी चाललोय. नारद म्हणाले, बाळा तू आणखीन लहान आहेस, 5च वर्षाचा आहेस, हे तुझं खेळण्या बागडण्याचं वय आहे. ध्रुव म्हणाला, मला ज्या मांडीवर खेळायचं ती मांडीच मला मिळत नाहीये, मी कुठे खेळू, कुठे बागडू? म्हटले, मला भगवंताचं दर्शन करायचं आहे, त्यासाठी तुम्ही काहीतरी मला मार्गदर्शन करा. आणि तेव्हा नारद म्हणतात की बाळा, तुझं कल्याण होईल. तू यमुना नदीच्या काठावर पवित्र मधुवनात जा, तिथे भगवान परमात्मा नित्य वास करत असतो, तिथे जातो. आणि नारद मुनींनी ध्रुवाला एक मंत्र दिला. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. ध्रुवाला मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि ध्रुव मधुवनात आला आणि पहिल्याच दिवशी उपवास केला. नंतर 2 दिवस तर एकाच आसनावर बसून ध्यान करत राहिला, अन्न नाही, पाणी नाही. मग 2-3 दिवसानंतर फलाहार केला. आणि दुसऱ्या महिन्यात तर आणखीन नियम पाळायला लागला, आणखीन नियम ठेवले. काही दिवस झाडा झुडपांचा पाला खाऊन राहू लागला. असे 6 महिने निघून गेले. आणि 6 महिने, 6व्या महिन्यात तर तो असा ब्रह्माकार झाला. भगवंताच्या चिंतेमध्ये, नामस्मरणामध्ये तो तल्लीन झाला. 6 महिने निघून गेले. 6 महिन्याच्या नंतर तर त्याने अन्नाचा त्याग केला, पाण्याचा त्याग केला. फक्त हवेवर जगू लागला, हवा पिऊन राहू लागला, अन्न नाही, पाणी नाही. ध्रुवाने आपली वृत्ती ब्रह्माकार बनवली होती. आणि ती ध्रुवाची तशी तपश्चर्या बघून सर्व देवी देवता घाबरले. एवढी तपश्चर्या केली ध्रुवाने. शेवटी देवी देवता घाबरले आणि भगवान विष्णूंना म्हणाले की देवा, आता ध्रुवाचा अंत पाहू नका, त्याला दर्शन द्या. भगवान विष्णू म्हणाले, मी ध्रुवाला दर्शन देण्यासाठी नाही तर ध्रुवाचं दर्शन घेण्यासाठी चाललोय. आणि भगवान विष्णू प्रगट होतात.
ध्रुवाला आवाज देतात. पण ध्रुव काही डोळे उघडत नाही, कारण ध्रुव आपल्या अंतःकरणाच्या तेजोमय स्वरूपामध्ये तो लीन झाला होता. आपल्या अंतःकरणाच्या पटलावरील तेजोमय ब्रह्मस्वरूपात तो लीन झाला होता. तेव्हा भगवंताने काय केलं, त्याच्या अंतःकरणातलं ते तेजोमय ब्रह्मस्वरूप काढून घेतलं. आणि काढून घेतल्यानंतर मग ध्रुवाला आवाज देतात. ध्रुव डोळे उघडून पाहतो आणि भगवान विष्णू आपला शंख ध्रुवाच्या गालाला लावतात. ध्रुवाच्या जिभेवर सरस्वती माता प्रवेश करते आणि ध्रुव भगवंताची स्तुती करतो. यंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. भगवंताची स्तुती केली आणि भगवंत म्हणाले, बाळ ध्रुवा, मी प्रसन्न झालो आहे, तुला काय हवं ते माग. ध्रुव म्हणतो, देवा, मला काय पाहिजे ते तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला काही सांगायची गरज नाही, तुम्ही सर्व काही जाणता. आणि मग भगवंत म्हणतात, ध्रुवा, तू काही कल्पांपर्यंत आपल्या राज्याचं शासन चालव. आणि नंतर ध्रुवाने 36,000 वर्ष राज्य केलं. 36,000. आणि नंतर ध्रुव काळाच्या माथ्यावरही पाय देऊन आपल्या आढळ पदाला प्राप्त झाला. आढळ पदावरी ध्रुव बैसविला बाळ. अशा प्रकारे या ठिकाणी ध्रुवाची कथा येते. आणि याच वंशामध्ये बघा, भरत नावाचा राजा झाला. त्याची कथा ऐकूया. भरत राजा हा भगवत भक्त होता, बहुज्ञ होता. त्याला 5 मुलं होती. श्रद्धापूर्वक भगवंताची पूजा पाठ अर्चना करायचा, नामस्मरण करायचा, यज्ञ करायचा आणि त्याचंही फल तो कृष्णाच्या चरणावर अर्पण करायचा. तो भक्तीमध्ये एवढा रमला होता की तो आपलं सर्व राज्य संपत्ती आपल्या 5ही मुलांमध्ये वाटून दिली आणि हरिहर क्षेत्राच्या ठिकाणी निघून गेले. सर्व माया मोह सोडून हरिहर क्षेत्राच्या ठिकाणी निघून गेले आणि तिथे गंडकी नदीच्या किनारी आश्रम करून राहू लागले, आराधना करू लागले. आणि त्या नदीच्या काठावर एक दिवस आराधना करत असताना तहानेने व्याकुळ झालेली एक गर्भवती हरणी त्या ठिकाणी पाणी पिण्याकरता आली. आणि पाणी पित असताना त्या हरणीच्या कानावर वाघाची डरकाळी पडली. ती हरणी घाबरली. 2 जीवाची होती. ती घाबरली आणि घाबरून तिने नदीत उडी टाकली. आणि नदीत उडी टाकल्याबरोबर तिचा गर्भ पाण्यात पडला. आणि त्या बिचारीने तशीच घाबरून नदीच्या बाहेर निघाली आणि एका गुहेत जाऊन तडफडून मरण पावली. भरत राजा आराधना करत असताना त्याने पाहिलं की नदीच्या पाण्यामध्ये हरणाचं पाडस वाहत आहे. त्याला दया आली आणि भरत राजा गेला, त्या पाडसाला घेऊन आपल्या आश्रमात आला. म्हटलं, आता आपणच याचे आई वडील आहोत, म्हणून त्याचं पालन पोषण करू लागला, खाऊ पिऊ घालू लागला, त्याचे लाड करू लागला. आणि असा हळूहळू त्या हरणाचा जड भरत राजाला लळा लागत गेला. हळूहळू त्या हरणाच्या नादात तो देवाला विसरायला लागला. एवढा विसरला की फक्त हरिण हरिण आणि हरिणच. माझा हरिण, माझा हरिण, रात्रंदिवस हरिण हरिण हरिण. देवाला विसरला. आता ते हरणाचंच पिलू एक दिवस ते स्वभावाप्रमाणे बाहेर गेलं, ते परत आलंच नाही. राजा भरत, माझा हरिण, माझा हरिण कुठं गेला असेल, काय झालं असेल, कधी येईल, आता परत येईल की नाही, चिंता लागली. कारण जड भरत राजाला त्याचा मोह लागलेला होता, त्याचा लळा लागलेला होता. शेवटी
जळाला तरी हरणावरची वासना काही गेलेली नाही. देह ठेवला तरी माझा हरीण म्हणत होता. आणि शेवटी जड भरत राजाला हरणाच्या गर्भाला जावं लागलं. हे जड भरत राजा हरणी गर्भात गेला. अंतकाळ जवळ आलेला असूनही भरत राजाचा त्या हरणावरचा मोह न गेल्यामुळे, वासना न गेल्यामुळे पुढच्या जन्मामध्ये जड भरत राजाला हरणीच्या गर्भाला जावं लागलं. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. जड भरत राजा हरणीच्या गर्भाला गेला. जरी हरणाचा जन्म प्राप्त झाला असेल तरी जड भरत राजाचं पूर्वीचं ज्ञान नष्ट झालेलं नव्हतं. त्याला पूर्वजन्माचं ज्ञान होतं, ज्ञान नष्ट झालं नव्हतं. आणि हरणीच्या रूपाने जड भरत हा जंगलामध्ये फिरू लागला. आणि फिरत असताना विचार करू लागला की अरे, मग त्याला आठवू लागलं की मी या गंडकी नदीच्या किनारी आराधना करत होतो, तपश्चर्या करत होतो, ध्यान करत होतो. आणि मग आठवायला लागलं. पण म्हटले आज या पाडसाच्या आसक्तीमुळे, या हरणाच्या वासनेमुळे मला या 4 पायाचा पशु बनावं लागलं. या हरणाच्या रूपातही तो भरत न चुकता, बघा, जड भरत राजा हा हरणीच्या गर्भाला गेलेला असूनही कधीच एकादशी व्रत सुटलं नाही. प्रत्येक एकादशी व्रत करत होता आणि तेही निर्जला. आणि पुढे भरत राजाने हे हरणाचं शरीर सोडलं आणि अंगिरस गोत्रातील एक श्रेष्ठ विद्वान, अन्नदान, सेवा, पूजा अर्चना करणारा, सर्व गुण संपन्न असणाऱ्या सात्विक ब्राह्मणांच्या पोटी जन्म घेतला. आणि या जन्मातही त्याचं ज्ञान नष्ट झालं नव्हतं. पूर्वजन्माचं ज्ञान असल्यामुळे भरत म्हणतो की एकदा चूक झाली, आता मी परत चूक करणार नाही. आता भरताचे वडील ब्राह्मण असल्यामुळे ते त्याला पंडिताचं ज्ञान देऊ लागले. पण त्यांना काय माहिती भरताला अगोदरच ज्ञान आहे म्हणून. भरत तर ते पंडिताचं ज्ञान कधीच पार केलेलं होतं, पण तो आपलं ज्ञान कुणाला दाखवत नव्हता. सर्वांपासून तो अलिप्त राहत होता, कुणामध्ये मिळून मिसळून राहत नव्हता. आणि मग नंतर एक दिवस भरताचे आई वडीलही भरताला सोडून गेले बघा. आणि मग नंतर भरत वेड्यासारखा फिरू लागला. वेड्यासारखा म्हणजे तो का वेडा नव्हता, त्याला पूर्ण ज्ञान होतं पूर्वजन्माचं, पण तो असाच फिरत होता. म्हणजे कुणामध्ये मिळून मिसळून राहत नव्हता, सर्वांपासून अलिप्त राहत होता. मग त्यांच्या भावांना वाटायचं की हा खरंच आई वडील गेले म्हणून वेडा झालाय. मग त्यांच्या भावांनी काय केलं, जड भरताला सांगितलं की शेतात जा, झोपडी बांध आणि झोपडी बांधून शेतात राहा. जड भरताने विचार केला की मी जर शेतात जाऊन झोपडी बांधली तर हे शेतातलं प्रत्येक काम मलाच सांगतील. मग या भरताने काय केलं, झोपडीच्या जागेवर एक खड्डा खांदला. झोपडीच्या जागेवर खड्डा खांदला. एकदा भरताला सांगितलं होतं की शेतातल्या पिकाची राखण कर. भरताने काय केलं, सर्व गायींचा कळपच शेतात सोडून दिला आणि सर्व पीक गायींना खाऊ घातलं. एक भिल्ल राजा होता बघा, आणि त्याला मूलबाळ नव्हतं. त्याने भद्रकालीला नवस केला की मला जर मूलबाळ झालं तर मी तुला नर बळी देईल, एका माणसाचा बळी देईल. आणि मग नंतर काही दिवसांनी, काही वर्षांनी या राजाला मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर या राजाने सेवकांना सांगितलं की जा, जो कोणी तुम्हाला रस्त्यात भेटेल त्याला घेऊन या. आणि योगायोगाने त्यांना रस्त्यात हा भरतच भेटला. सेवकांनी भरतांना पकडून आणलं. पकडून आणल्यानंतर
पंचपक्वानाचं जेवण बनवलेलं होतं. भरताला आंघोळ घातली, जेवायला वाढलं, त्याची पूजा केली, कारण बळी द्यायचा होता ना. पंचपक्वानाचं ताट जेवायला ठेवलं आणि भरत राजा हा भजन करतच भोजन करत आहे. राजा म्हटला 5-10 मिनिटांनी याचा बळी द्यायचा आहे, तरी हा मस्त आरामात ताव मारायला लागलाय. याला काय आहे की नाही जेवायची, काय सुख दुःख आहे की नाही. आणि नंतर भरताला त्या देवीच्या मंदिरात नेलं. भद्रकालीच्या मंदिरात नेल्यानंतर राजा भरताने देवीला नमस्कार केला आणि त्या राजाने देवीला नमस्कार केला आणि तलवार काढली. तलवार काढली आणि ती तलवार राजाच्या भरताच्या डोक्यावर मारणार मानेवर की तोच देवी प्रगट झाली, भद्रकाली प्रगट झाली. भद्रकाली प्रगट झाली आणि भद्रकालीने त्या राजाच्याच हातातली तलवार घेतली आणि त्यातच शिर उडवलं. त्यातच शिर उडवलं आणि भरताला दर्शन दिलं. बोलिये भद्रकाली माता की जय. बघा पुढे सिंधू देशाचा राजा राहुगण हा एकदा पालखीमध्ये बसून कपिल मुनींकडे ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी जाऊ लागला आणि त्या पालखीला 4 सेवेकरी होते. 4 सेवेकरी होते, पण त्यातला एक सेवक पळून गेला. म्हटले आता कुणाला सेवक बनवायचे, आणि रस्त्याने त्यांनाही भरतच भेटला. आणि मग ते या भरताला एक सेवेकरी बनवलं, खांडेकरी बनवलं. पण भरत म्हटला, भरताने विचार केला की हा राजा आपल्या खांद्यावर बसून चाललाय, म्हटले याचा उद्धार केलाच पाहिजे. मग भरताने विचार केला. भरत चालताना असा चालू लागला की खाली मुंगी जरी दिसली तरी उडी मारायचा, किडू जरी दिसलं तर उड्या मारायचा, की आपल्याकडून कोणत्या जीवाची हत्या होऊ नये, आपल्याकडून पाप होऊ नये, उड्या मारत चालायचा. आणि मग उडी मारली की ते पालखीचा दांडा राजाच्या डोक्याला लागायचा. असं बरंच वेळेस पाहिलं. 1-2 वेळेस झालं. राजाने आतमधून आवाज दिला, कोण आहे रे, नीट चाला ना. पण भरत काय उड्या मारत चालू लागला. कधी हळू पाऊल टाकायचा, कधी मोठ्याने पाऊल टाकायचा. तो दांडा राजाच्या डोक्याला लागत होता. मग राजाने पालखी थांबवायला सांगितली. पालखी थांबवायला सांगितली आणि राजा भरताला बोलू लागला. भरताला म्हणाले की अरे, तुला एवढ्या वेळेस सांगितला तरी तुला नीट चालता येत नाही का, असा कसा आहेस. भरत म्हणू लागला, राजन, मला तुम्ही एवढं बोलत आहात, पण तुमच्या बोलण्याने माझी चाल थोडी ना बदलणार आहे. राजा म्हणाला की भरता, अरे तू जिवंत असून सुद्धा मेल्यासारखा आहेस. आता मी तुला एक भयंकर शिक्षा देतो. भरत म्हणाला, राजा हे बरोबर आहे, तू म्हणालास की मी मेल्यासारखा आहे, कारण या जगामध्ये सर्व काही विकारी वस्तू आहेत का त्या विनाश पावत असतात, त्यांचा अंत होत असतो. जो जन्माला आलेला आहे त्याला मरावंच लागते. आणि आता एक दिवस तू सुद्धा मरणार आहेस आणि मी सुद्धा मरणार आहे. राजाने या जगात फक्त ईश्वरच सत्य आहे. म्हटलं तू मला मारल्याने किंवा बोलण्याने माझी चाल काही बदलणार नाही. शरीराला शक्ती देणार हे मन असते, मनाला शक्ती देणारी बुद्धी, आणि हे लक्षात ठेव की बुद्धीला चेतना देणारा तो परमात्मा आहे. माझ्या अशा चालण्यामागे सुद्धा एक कारण आहे. म्हटले माझ्याकडून कोणत्या जीवाची हत्या होऊ नये, माझ्याकडून कोणतं पाप होऊ नये, म्हणून मी असा चालत होतो. आणि मग हे भरताचे बोलणे ऐकून राहुगण राजाला आपली चूक लक्षात आली. राहुगण राजा म्हणाला
की मला माफ करा, माझं चुकलं, मी तुमचा अपमान केला, माझ्याकडून मोठी चूक झाली, मला क्षमा करा. आणि राजन भरताच्या पायावर डोकं ठेवून माफी मागू लागला. माफी मागितली. राजा म्हणाला की मी ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी कपिल मुनींकडे जात होतो, पण ते ज्ञान आता तुम्हीच मला द्या. आणि तेव्हा भरताला प्रश्न विचारतो राजा की हा सांसारिक व्यवहार तर सत्य आहे, पण याला आम्ही मिथ्या कसं मानायचं? शरीराचं दुःख आणि आत्म्याचं दुःख आम्हाला सारखंच वाटते. शरीराचा संबंध हा इंद्रियांशी आहे, इंद्रियांचा संबंध मनाशी आहे, आणि मनाचा संबंध बुद्धीशी, आणि बुद्धीचा संबंध त्या परमात्म्याशी आहे. म्हणून बघा, हे जे दुःख शरीराला होते ते आत्म्याला व्हायलाच पाहिजे. समजा बघा, चुलीवर आपण दूध ठेवलं, चुलीवर पातेलं ठेवतो, पातेल्यात दूध ठेवतो, आणि त्या दुधात जर तांदूळ टाकले तर आग्नेच्या प्रवाहाने दूधही गरम होते आणि तांदूळही शिजतात. आणि त्याच दुधात जर आपण दगड टाकला तर शिजेल का? दगड टाकला तर शिजेल का? बोलत चला, दगड टाकला तर शिजेल का? नाही. मग तसंच म्हणतात की हा दगड जसा निर्लेप आहे तसा आत्मा सुद्धा निर्लेप आहे. त्यामुळे या शरीराला होणारं दुःख आत्म्याला होत नाही. मग सत्संगाशिवाय आपल्याला हे ज्ञान प्राप्त होत नाही. भरत सांगतो राजाला की हे ज्ञान जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला संतांची संगती करावी लागत असते. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. बघा, पुढे परीक्षित राजा शुकदेवांना विचारतो की हे भगवंता, नरक कुठे आहे? तेव्हा शुकदेव भगवान सांगतात की राजन, 26 प्रकारचे नरक आहेत. आणि तेव्हा शुकदेव भगवान त्या 26 नरकांचं वर्णन करून सांगतात. राजा परीक्षित म्हणतो की भगवंता, मला असा मार्ग सांगा की मला या एकाही नरकामध्ये जाण्याची वेळ आली नाही पाहिजे. आणि मग तेव्हा शुकदेव भगवान सांगतात की राजन, शास्त्रामध्ये प्रत्येक पापाचं प्रायश्चित्त सांगितलेलं आहे. पापाचं प्रायश्चित्त जर आपण भोगलं तर पाप नष्ट होते. आणि याही पेक्षा जर सोपा मार्ग सांगितला तर बघा, दुःख सहन करून जर भगवंताचं नामस्मरण भजन केलं तरीही पाप नाहीस होते. तर राजा परीक्षित म्हणतो की भगवंता, हे प्रभू, असं कुणाबरोबर झालेलं आहे का? तर तेव्हा शुकदेव भगवान सांगतात की कनौज नगरीमध्ये एक ब्राह्मण राहत होता. त्याचं नाव होतं अजामिल. अजा म्हणजे माया. लक्ष देऊन ऐका, अजा म्हणजे माया आणि मिल म्हणजे मिळालेला, फसलेला. मायेमध्ये फसलेला जीव म्हणजे अजामिळ. आणि अजामिळ हा मंत्रवेत्ता होता, सदाचारी होता, पवित्र होता. एक दिवस तो जंगलात गेला आणि जात असताना त्याने एक दृश्य पाहिलं की एक शूद्र एका वेश्येबरोबर क्रीडा करत आहे. आणि दृश्य पाहिल्याबरोबर अजामिळ एक कामवश झाला. त्याचं मन भ्रष्ट झालं. त्या वेश्येला पाहून अजामिळ कामांध बनला आणि त्या वेश्येच्या घरी गेला. आणि त्या वेश्येच्या घरी जाऊन तिला आपल्या घरी घेऊन आला आणि तिच्या सोबत पापाचरण करू लागला. आणि एक दिवस त्याच गावामध्ये काही साधू संत महात्मे आले. आणि त्याच गावामध्ये ते एका दिवसासाठी मुक्कामाला थांबणार होते. ते म्हणाले की आपल्याला ब्राह्मणाच्याच घरी मुक्काम करायचा आहे. आणि त्या गावामध्ये ब्राह्मणाचं एकच घर होतं, ते म्हणजे अजामिळाचं. आणि ते साधू संत महात्मे अजामिळाच्या इथे मुक्कामाला आले. आता साधू संत महात्मे आलेले पाहून त्या वेश्येने छान असा
असा स्वयंपाक बनवला, पण त्या साधू संतांना काय माहिती ही स्त्री वेश्या आहे म्हणून. कारण वेश्येच्या हातचं अन्न खाल्ल्याने, वेश्येच्या हातचं भोजन करणं म्हणजे पाप भक्षण करणं. पण त्या साधू संतांना काय माहिती ही स्त्री वेश्या आहे म्हणून. पण साधू संत ज्याच्या घरचं अन्न खातात त्याचं कल्याण करतात. त्या वेश्येच्या सांगण्यावरून अजामिळाने त्या साधू संतांचं दर्शन घेतलं, नमस्कार केला त्यांना आणि त्यांना जेवायला वाढलं. जेवण झाले छान, पण दक्षिणा दिली नाही. दक्षिणा द्यायची नाही. अजामिळ म्हटला, मी तुम्हाला लुटलं नाही हीच दक्षिणा समजा. मी तुम्हाला लुटलं नाही हीच दक्षिणा समजा. साधू संत, मी तुम्हाला म्हटलं साधू संत ज्याच्या घरचं अन्न खातात त्याचं कल्याण करतात. ते साधू महात्मे म्हणाले की ही स्त्री गर्भवती आहे, हिला मुलगा होणार आहे आणि मुलगा झाल्यानंतर त्या मुलाचं नाव नारायण ठेव. अजामिळ म्हणाला त्या साधूंना की माझ्या मुलाचं नाव नारायण ठेवल्यानं तुमचा काय फायदा आहे. साधू महात्मे म्हणाले की अरे, आमच्या भगवंताचं नाव नारायण आहे, तू आमच्या भगवंताचं जरी नाव घेत राहिलास तरी आम्हाला त्यात समाधान आहे. तीच आम्ही आमची दक्षिणा समजू. नारायण नामे होऊ जीवन मुक्त. आणि मग नंतर अजामिळाला मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव त्याने नारायण ठेवलं. आता बघा, घरातला सर्वात लहान मुलगा आई वडिलांचा लाडका असतो. घरात 5 मुलं असले की आई वडिलांचं सर्वात जास्त प्रेम मोठ्या मुलावर असते. लहान सर्वात जास्त प्रेम लहान मुलावर असते. तसंच हा अजामिळाचं जास्त प्रेम नारायणावर होतं. सर्वात लहान होता तो. हा अजामिळ त्या नारायणाचे एवढे हट्ट पुरवायचा, एवढे लाड करायचा. नारायणा इकडे, नारायणा तिकडे जा, नारायणा हे आण, नारायणा हे कर, नारायणा ते कर. मी नारायणाला इकडे फिरायला नेईन, मी नारायणाला तिकडे फिरायला नेईन. नारायण आज आपल्याला हे करायचं, नारायण आज आपल्याला तिकडे जायचं. सारखं दिवसभर नारायण 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 नारायण. शेवटी काळ घ्यायला आला, मृत्यू जवळ आला. कारण याने आयुष्यभर जीवनामध्ये पाप केलेलं होतं. काळ घ्यायला आल्यानंतर तो काळ त्याला दिसायला लागला. दिसायला लागल्यानंतर अजामिळ घाबरला. तो आपल्या मुलाला आवाज द्यायला लागला, नारायणा नारायणा नारायणा. आवाज दिल्यानंतर मग यमदूत आले. यमदूतांबरोबर मग नारायण आवाज दिल्यानंतर विष्णुदूतही आले. विष्णुदूत आल्यानंतर विष्णुदूत यमदूतांना म्हणाले, तुम्ही इथे कशासाठी आलात. म्हटले, आम्ही याला नेण्यासाठी आलोत. म्हटले, याने आयुष्यभर पाप केलेला आहे, हा जगण्याच्या पात्रतेतच नाहीये. विष्णुदूत म्हणाले की कशावरून म्हणत आहात तुम्ही की हा पापी आहे म्हणून. म्हटले, याने मरण्याच्या वेळी शेवटच्या क्षणी माझं नावस्मरण केलंय, तुम्ही याला घेऊन जाऊ शकत नाही. आणि मग यमदूत निघून गेले आणि विष्णुदूतांनी अजामिळाला वैकुंठाला घेऊन गेले आपल्या सोबत. विष्णुदूत म्हणाले की अजामिळाने जरी पाप केलेलं असलं तरी शेवटच्या क्षणी त्याने भगवंताचं नामस्मरण करून आपलं सर्व पाप धुतलंय, त्याचं सर्व पाप नष्ट झालंय. अजामिळाला वैकुंठाला घेऊन गेले. आणि बघा, आपल्याही आपण मुलांचं आपण देवांची नावं ठेवली पाहिजे. ज्ञानदेव, तुकाराम, एकनाथ, नवनाथ. मुलींची नावं चांगली ठेवली पाहिजेत. जनाबाई, मुक्ताबाई, सखूबाई, बहिणाबाई. जेणेकरून मग त्यांच्या निमित्ताने का होईना आपल्या तोंडामध्ये देवाचं नाव येईल. एरी तर आपण देवाचं नामस्मरण करत नाहीत, पण त्यांच्या निमित्ताने का होईना पण आपल्या तोंडात देवाचं नाव येते की नाही. म्हणून आपणही आपल्या मुलांची नावं चांगली ठेवली पाहिजे. बघा, एखादं बाळ आपल्याला, लहान बाळ आवडलं की आपल्याला त्याला घ्यावंसं वाटते, पण ते बाळ आपल्याकडे येत नाही. त्याला चेहरा ओळखू येते, तो आपल्याकडे येत नाही. मग आपल्याला घ्यायचं झाल्यावर आपण त्याला काय दाखवतो, चॉकलेट दाखवतो.
चॉकलेट दाखवलं की ते बरोबर आपल्याकडं येते. तसंच मग भगवंतही आपल्याला काय करतो, भगवंत आपल्याला म्हणतो की तुझं जर पाप नष्ट करायचं असेल तर तू माझं भजन कर, माझं नामस्मरण कर, तू माझ्याकडे ये, म्हणजे तुझं सर्व पाप नष्ट होईल. पण आपण काय करतो, त्या भगवंताजवळ जात नाही. तर आजामिळाने भगवंताला आपलंसं करून घेतलं आणि आजामिळ वैकुंठाला गेला. तसंच आपणही भगवंताला आपलंसं करूयात. भगवंताचं केवळ नामस्मरण घेतल्याने, भगवंताचं नाव घेतल्याने आजामिळा वैकुंठाला प्राप्त झाला, वैकुंठाची प्राप्ती झाली. आणि तसंच आपणही आपल्या मुलांचं नाव, देवाचं नाव ठेवलं पाहिजे, चांगले नाव ठेवले पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की जय. बघा, मागील कथेत आपण पाहिलं की तिला 2 मुलं झाली. कोण? हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. तर तेव्हा भगवंताने वराह अवतार घेतला होता. आता आपण हिरण्यकश्यपूचा वध बघणार आहोत. तर वराह अवतार भगवंताने घेऊन हिरण्याक्षाचा वध केला. आपल्या भावाचा वध केल्यानंतर हिरण्यकश्यपूला भगवान विष्णूविषयी राग निर्माण झाला, क्रोध आला. आणि त्यामुळे हिरण्याक्ष हा ब्रह्मदेवाची तपश्चर्या करू लागला. त्याने घोर तपश्चर्या केली आणि तपश्चर्येसाठी तो वनात गेला. वनात गेल्यानंतर ज्या झाडाखाली तपश्चर्या करणार त्या झाडावर एक पोपट बसलेला होता. आणि तो पोपट नारायण 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 म्हणत होता. आता या हिरण्यकश्यपूला नारायण नाव घेतलं की राग यायचा, कारण या नारायणाने माझ्या भावाचा वध केला आहे, माझ्या भावाला मारला आहे. नारायण नाव घेतलं की हिरण्यकश्यपूला राग यायचा. आणि त्या पोपटाने नारायण नारायण म्हटल्यावर हिरण्यकश्यपूला वाटलं की अपशकुन झाला. म्हणून हिरण्यकश्यपू परत घरी आला. आणि घरी आल्यानंतर पत्नीनं विचारलं की काय हो, तुम्ही तर तपश्चर्या करण्याकरिता गेला होतात ना, मग काय झालं, परत का आलात? तेव्हा हिरण्यकश्यपू घडलेला सर्व प्रकार सांगतो. मी ज्या झाडाखाली तपश्चर्या करणार त्या झाडावरचा पोपट नारायण नारायण म्हणत होता. हिरण्यकश्यपूची पत्नी कोण? हिरण्यकश्यपूची पत्नी कोण? कयादू. कयादू म्हणाले की स्वामी, की या राज्यात देवाचं नाव घ्यायला बंदी असतानाही तो पोपट नारायण नारायण कसं म्हणत होता? भगवान म्हणतात, अगं तुझी शपथ, खरंच तो पोपट नारायण नारायण म्हणत होता. म्हटली माझ्यावर याचा विश्वासच बसत नाही. तेव्हा हिरण्यकश्यपू जेवायला बसला. जेवायला बसल्यानंतरही कयादूचा तोच प्रश्न की तो पोपट काय म्हणत होता, तो पोपट काय म्हणत होता. जेवण झाल्यानंतर ते शयन कक्षामध्ये गेले. पाय दाबत असताना कयादू तेच प्रश्न विचारते की ते पोपट काय म्हणत होता. कारण तिला हिरण्यकश्यपूकडनं भगवंताचं नामस्मरण करून घ्यायचं होतं. नारायण नारायण नामस्मरण करून घ्यायचं होतं. बघा, घराचं स्वर्ग बनवायचं असेल तर ते बाईच्या हातात आहे. तिला त्यांच्याकडनं नामस्मरण करून घ्यायचं होतं. आणि त्याच वेळी कयादू गर्भवती होती. आणि त्या गर्भामध्ये भक्त प्रल्हाद होते. ते शब्द त्या भक्त प्रल्हादाच्या कानावर पडत होते. आणि तेच संस्कार भक्त प्रल्हादावर झाले. नंतर हिरण्यकश्यपू तपश्चर्येसाठी गेला आणि घोर तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतला आणि वर मागितला. वर काय मागतो तर बघा, ब्रह्मदेव वर मागतो की मला कोणत्या प्राण्याकडून, ना मनुष्याकडून, ना देवाकडून, ना राक्षसाकडून, ना दिवसा ना रात्री, ना शस्त्राने ना अस्त्राने, ना खाली ना वर, कशानेच माझा मृत्यू होऊ नये, मला मरण येऊ नये. आणि ब्रह्मदेवाने लगेच तथास्तु, ब्रह्मदेवानेही वर दिला.
आता कयादू मातेने एका मुलाला जन्म दिला बघा आणि त्याचं नाव ठेवलं प्रल्हाद. त्याच्यावरही आता नारायण नारायण नावाचे संस्कार झालेले होते म्हणून तो नारायण भक्त झाला. आणि हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला राक्षसांच्या गुरुकुलात शिकायला टाकलं होतं. आणि शिकवण्यासाठी शुक्राचार्यांची 2 मुलं शंड आणि अमर्क होते. शुकाचार्य वेगळे आणि शुक्राचार्य वेगळे. शुक्राचार्य दैत्यांचे गुरु होते आणि त्यांचे 2 मुलं शंड आणि अमर्क हे त्यांना शिकवायला होते. हे त्यांना अधर्म करायचा शिकवायचे, यज्ञ भंग करायला शिकवायचे. पण प्रल्हाद हा नारायण भक्त होता. त्याचं मन लागत नव्हतं. तो आपलं भगवंताचंच नामस्मरण करत होता. एक दिवस तर त्याने त्या संस्थेतल्या मुलांनाही नारायण नारायणच शिकवलं. आणि मग हिरण्यकश्यपू म्हणाला, हिरण्यकश्यपूला कळल्यानंतर हिरण्यकश्यपूला राग आला की तू माझ्या शत्रूचं नाव घेत आहेस. राग आला आणि त्या शंड आणि अमर्काला सांगितलं की याला जरा नीट शिकवा. याला तुम्ही असं शिकवत आहात का माझ्या शत्रूचं नाव घ्यायला? कारण त्याच्यावर संस्कारच ते झालेले होते, नारायण 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 नारायण. ते संस्कार थोडी ना विसरणार तो. आणि त्या गुरुकुलातील विद्यार्थ्यांना घेऊन बसला प्रल्हाद आणि नारायणाचं भजन करू लागला. त्या गुरुकुलातले ते मुलंही रमून गेले त्या भजनामध्ये. काहींनी तिथल्या फरशीचे टाळ बनवले आणि नारायण नारायण भजनामध्ये रंगून गेले. आपणही भजन करूया थोडं. नारायण 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि मग नंतर हिरण्यकश्यपूला कळालं की आपला मुलगा नारायण नारायणाचं भजन करत आहे, आपल्या शत्रूचं नामस्मरण करत आहे. तेव्हा हिरण्यकश्यपूला राग आला आणि त्याने राक्षसांना आज्ञा दिली की हा असा काही सुधारणार नाही, याला उकळत्या तेलात टाका. आणि मग राजाच्या आज्ञेवरून राक्षसांनी प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकलं. पण प्रल्हादाच्या नामाच्या शक्तीने त्या तेलाचे फूल बनले. अशा प्रकारे त्या भक्त प्रल्हादाला 13-17 वेळेस मारायचा प्रयत्न केला. हत्तीच्या पायाखाली दिलं, दरीत टाकलं, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी हिरण्यकश्यप कदरून गेला, कंटाळून गेला आणि भक्त प्रल्हादाला विचारतो की कुठे आहे तुझा भगवंत? तेव्हा भक्त प्रल्हाद म्हणाला, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठल. अशी जागाच नाहीये की त्या ठिकाणी माझा परमात्मा नाही, माझा नारायण त्या जागेत नाही, अशी जागाच नाहीये. तो सर्वत्र पसरलेला आहे, तो सर्व वस्तूंमध्ये आहे. सूर अनेक फिरे कण मागत पै पद सूर सुस्वाद कहा, करताल मजीरा बजाती फिरे मीरा मत वारिस चाह कहा. सिया राम कथा कीर्तनों ने लिखी पर तुलसी सी मर्याद कहा. नरसिंह बसे प्रतिकंबन में प्रकाड़ी बको प्रल्हाद कहा. प्रत्येक चराचरामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये माझा भगवंत आहे. हिरण्यकश्यपू प्रल्हादाला विचारतो की या खांबामध्ये तुझा भगवंत आहे का, या खांबामध्ये तुझा नारायण आहे का? प्रल्हाद म्हणाला, हो, या खांबामध्येही माझा नारायण आहे. आणि हिरण्यकश्यपूने
रागाने त्या खांबावर लाथ खांबावरी लात मारिली दुर्जने आणि गोपाल कृष्ण भगवान त्या खांबावर लात मारताच त्या खांबातून नरसिंह भगवान प्रगट झाले. बोलिये नरसिंह भगवान की जय. नरसिंह भगवंताचं ते अक्राळ विक्राळ रूप पाहून हिरण्यकश्यपू घाबरला आणि म्हणाला की तुम्ही माझा वध करू शकत नाही, तुम्ही मला मारू शकत नाहीत, कारण मला ब्रह्मदेवाचं वरदान आहे. मला ना मनुष्य मारू शकतो ना प्राणी. तेव्हा नरसिंह म्हणाले की हिरण्यकश्यपू नीट पहा, माझं शरीर मनुष्याचं आहे आणि अर्ध शरीर माझं शिर सिंहाचं आहे. मी ना मनुष्य आहे ना प्राणी आहे. हिरण्यकश्यपू म्हणाला मला वरदान आहे, मी ना दिवसा मरेल ना रात्री. भगवान नरसिंह म्हणाले की आता ना दिवस आहे ना रात्र आहे, ही सायंकाळची वेळ आहे. हिरण्यकश्यपू म्हणाला मला आणखीन वरदान आहेत, मी ना घरात मरेल ना दारात. म्हटलं कोणत्या अस्त्राने ना शस्त्राने, जमिनीवर ना आकाशात, असे मला वरदान आहेत. तेव्हा भगवान नरसिंह म्हणाले, लगेच भगवान नरसिंहाने हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेतलं आणि महालाच्या चौकटीत बसले आणि म्हणाले हिरण्यकश्यपू आता बघ, तुझा वध ना घरात होत आहे ना दारात होत आहे, जमिनीवर ना आकाशात, ना कोणत्या अस्त्राने ना शस्त्राने. मी तुला महालाच्या चौकटीत घेऊन बसलो आहे आणि माझ्या मांडीवर घेऊन बसलो आहे. ना कोणत्या शस्त्राने ना अस्त्राने, माझ्या नखाने मी तुला फाडत आहे. आणि नरसिंह भगवंताने हिरण्यकश्यपूची छाती फाडून त्याचा वध केला. नरसिंह भगवंताचं ते क्रोधित रूप पाहून सर्व देवी देवता घाबरून गेले, तिन्ही लोक घाबरून गेले. कारण कोणाच्याच येणे ते भगवान नरसिंह भगवान शांत होईनात. ब्रह्मदेवाने नरसिंह भगवंताला शांत करण्याची विनंती केली तरी नरसिंह भगवान शांत होत नाही. लक्ष्मी मातेला सांगितलं तुम्ही तरी शांत करा, तुमच्या येणे तरी शांत होतील, तरी नरसिंह भगवान शांत होत नाहीत. आणि मग लक्ष्मी म्हणते प्रल्हादाला की आता तूच शांत कर. आणि मग भक्त प्रल्हाद भगवंताला शरण गेला आणि भगवान प्रभू शांत झाले. प्रार्थना केली आणि भगवान नरसिंह शांत झाले आणि आपल्या करुणारूपी विनंती ऐकून त्याला आपल्या मांडीवर घेतलं भक्त प्रल्हादाला. आणि एखादा पाळीव प्राणी कसा जीव लावतो तसं त्या भक्त प्रल्हादाला वात्सल्य भावनेने त्याचं शरीर चाटू लागले. तर चला आपणही त्या नरसिंह भगवंताचं दर्शन घेऊया. कितनी ही बार दयानिधीने कितनी ही बार दयानिधीने संसार कुआ के उबार लिया, संसार कुआ के उबार लिया. जब जब धरती पर धर्म घटा, जब जब धरती पर धर्म घटा, तब तब प्रभु ने अवतार लिया, तब तब प्रभु ने अवतार लिया. करो हरि दर्शन, 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 करो पुढे राजा परीक्षिती भगवान शुकदेवांना विचारतात की या कथेने एखाद्या पशु पक्षाचाही उद्धार झाला का. अशी कथा आम्हाला एक तहान लागले, तहानेने व्याकुळ झाला आणि तो आपल्या बायका मुलांना घेऊन एका सरोवरावर आला. आणि आता आपण जर बघा
उन्हाळ्याचे दिवस असल्यावर उन्हातून जर आलो थकून तर गार सावलीत बसल्यानंतर जीवात जीव आल्यासारखं वाटते की नाही? थंड पाणी पिल्यानंतर जीवात जीव आल्यासारखं वाटते की नाही? तसा हा गजेंद्र आपल्या बायका मुलांना घेऊन सरोवरावर आला, पाणी पिलं आणि गार पाणी पिल्यानंतर त्याच सरोवरामध्ये त्याने आंघोळ केली. आंघोळ केली, गार वाटू लागलं. त्या पाण्यामध्ये तो उन्मत्त झाला. त्या पाण्यामध्ये आंघोळ केली. आपल्या सोंडेने आपल्या बायका मुलांना आंघोळ घालू लागला, क्रीडा करू लागला, पाण्यामध्ये उन्मत्त झाला. आणि त्याच वेळी एका मगराने त्या गजेंद्राचा पाय पकडला. पाय पकडल्यानंतर त्या गजेंद्राच्या लक्षात आलं की माझा पाय कुणीतरी पकडला आहे. पण तो गजेंद्र, त्याला वाटलं की माझ्यात का कमी शक्ती आहे का? हा नक्र माझा काय बिघडू शकेल? आणि गजेंद्र अगोदर स्वतःच्या बळावर बाहेर येण्याचा प्रयत्न करतो, पण तो काय बाहेर येऊ शकत नाही. आणि मग नंतर बरेच दिवस त्यांचं युद्ध चालू राहिलं. आणि मग नंतर त्याची शक्ती कमी होऊ लागली गजेंद्राची. मग तो आपल्या बायका मुलांना आवाज देऊ लागला की मला वाचवा, मला या सरोवरातनं बाहेर काढा. आणि मग सर्व मुलं बायका गजेंद्राला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात, सोंडेला धरून. सोंड शेपूट, सोंड शेपूट, सोंड शेपूट अशी रांगच लागली आणि गजेंद्राला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. असं बरेच वर्ष, 1000 वर्ष त्यांचं युद्ध चालू राहिलं, पण गजेंद्र काय बाहेर निघला नाही. कारण बघा, मगराची पाण्यात जास्त ताकद असते, कारण मगर हा पाण्यातला प्राणी आहे. मगराची ताकद पाण्यात जास्त असते. गजेंद्राला ओढत ओढत सरोवराच्या काठावर आणलं की तो मगर परत त्याला ओढत ओढत पाण्यात न्यायचा. काठापर्यंत आणलं की तो मगर परत त्याला ओढत ओढत पाण्यामध्ये न्यायचा. शेवटी बायका मुलंही कंटाळून गेली. ते म्हणाले की यांना किती दिवस झालं बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत, तरी हे बाहेर निघत नाहीयेत. म्हटले आता आपण तरी काय करायचं? त्यांच्यामुळे आपणही आपले दिवस घालवत आहोत. म्हटले मग बायका मुलांना सांगितलं की आता यांना सोडून द्या, जाऊ द्या, आता हे काय बाहेर निघू शकत नाहीत. द्या म्हटले सोडून. तसंही वाळलेलं पान, सुकलेलं पाने, पिकलेलं पाने आज ना उद्या गळणारच आहे, आज ना उद्या जाणारच आहे म्हटले. आणि मग बायकांच्या सांगण्यावरून मुलांनीही गजेंद्राला सोडून दिलं आणि सर्व गजेंद्राला सोडून चालले. गजेंद्र आवाज देतो, हाका मारतो, पण कोणी परत सोडवायला आलं नाही. शेवटी एवढी एवढी सोंड बाहेर राहिली. आणि मग गजेंद्राला वाटलं की आता आपल्या या जगामध्ये कुणीच नाहीये, तो आता भगवंतच आहे आपल्याला, दुसरं कुणाचाही आधार नाही. आणि मग गजेंद्राच्या लक्षात आलं की माझे एवढे बायका मुलं असतानाही मला एवढ्या मोठ्या दुःखात, एवढ्या मोठ्या संकटात सोडून गेलेत. या जगात आपलं कुणी नाही. नाही रे गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि मग गजेंद्राच्या लक्षात आलं की अंतकाळी कुणी कुणाचं नसते. बायकामुळे सर्व माझ्या असूनही अंतकाळी मरणाच्या वेळी मला या ठिकाणी सोडून गेलेले आहेत. म्हटले आता आपल्याला कुणाचाच आधार नाही, तो भगवंतच आपल्याला आधार आहे.
आणि मग गजेंद्र त्या सरोवरातलं एक कमळाचं फूल घेतो आणि आपल्या सोंडेने वरती फेकतो, त्या भगवंताला अर्पण करतो आणि त्या परमात्म्याला नमस्कार करून त्याचा धावा करतो की जो कोणी असेल ब्रह्मांड चालक आपणची हाक देईल हाके, ज्याच्यामध्ये हे संपूर्ण विश्व सामावलेलं आहे त्या भगवंताला मी नमस्कार करतो, त्याने माझा या संकटातून मला बाहेर काढवावं, या संकटातून मला सोडवावं. जो कोणी या ब्रह्मांडाचा चालक आहे त्या परमात्म्याला माझा नमस्कार असो. आणि त्या भगवंताचा धावा केल्याबरोबर तो भगवंत गरुडावर बसून निघाले. गरुडावर बसून निघाल्यानंतर लक्ष्मी माता विचारते की काय एवढ्या गडबडीत कुठे निघालात? भगवान म्हणाले ह, आणि ती म्हणेपर्यंत तर गजेंद्राजवळ हजर झाले. ती म्हणेपर्यंत तर गजेंद्राजवळ हजर झाले. आता मला सांगा, हत्ती शब्द म्हणायला किती घंटे लागतात? हत्ती शब्द म्हणायला किती घंटे लागतात? हत्ती ह कहे लक्ष्मी, ती कहे गजराज, आगे चले गोली पीछे होता आवाज. लक्ष्मी जवळ ह आणि ती म्हणेपर्यंत तर गजेंद्राजवळ हजर झाले. तेव्हा गजेंद्र म्हणतो माझा भगवंत कसा दिसत होता? पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. कृष्ण भगवान की जय. आणि भगवंत आपल्या गरुडावर बसून गजेंद्राजवळ आले आणि त्या गजेंद्राला नकराच्या तावडीतून सोडवलं आणि गजेंद्राबरोबर त्या नकराचाही उद्धार केला. त्या नकराचंही शिर उडवलं आपल्या सुदर्शन चक्राने आणि त्या नकराचाही जन्म मरणाच्या चक्रातून त्यालाही मुक्त केलं. तर या प्रसंगातून आपल्याला हे शिकायला मिळतं की बघा, भगवंताविषयी आपल्याला दुसरं कुणीच नाहीये. आपल्याला अंतःकरणामध्ये साथ देणारा तोच आहे. मग त्याच भगवंताला आपणही आपला मित्र बनवूयात, आपला साथी बनवूयात. तर चला, काली कमली वाला मेरा यार है, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है, काली कमली वाला मेरा यार है. गोपाल कृष्ण भगवान की जय. ठिकाणी गजेंद्राची कथा येते. आरतीचे यजमान तयार आहेत का?
आरतीचे यजमान आहेत का तयार?